माझं नाव संजना संजय पाटील. मी हाऊसवाईफ आहे. मला एकच मुलगी ग्रीष्मा संजय पाटील. माझी मुलगी आत्ता सेकंड इयर IT डिग्री करते विद्या अलंकारला आणि तिने गुरुकुल क्लासमधून ती तिकडे गेली. असं 1ली ते 4थी मी तिला घरीच शिकवलं, पण त्याच्यानंतर मी जे घरगुती जो क्लास होता, जैन मॅडम म्हणून होत्या माझ्या बाजूला, त्यांनी मला रेफर केलं की गुरुकुलमध्ये तुम्ही जावं म्हणून. तर मी येऊन चौकशी केल्यानंतर मला कळलं की तिला स्टाफ वगैरे शिक्षक चांगले आहेत, मग मी इथे तिला घातलं. डाऊट तर माझ्या मनामध्ये काही नव्हते, कारण मी इथे येऊन बघितलं, कारण इथले शिक्षक वगैरे आणि स्टाफ बघितला, त्यांची शिकवण्याची पद्धत बघितली, ते सगळं मला आधीच कळलं होतं की बाबा सगळं शिकवतात, चांगलं टीचिंग करतात मुलांना. तर मग मी माझ्या मिस्टरांशी बोलले आणि आम्ही तो निर्णय घेतला. येस, आधी डाऊट्स म्हणजे स्टाफ कसं असेल, टीचिंग जे टीचर कसे टीच करणार आणि प्लस टेस्ट वगैरे रेग्युलर होणार की नाही, तर सर्व क्लिअर, सब्जेक्ट वाईज सर्व नीट शिकवलं गेलं आणि रेग्युलरली टेस्ट पण व्हायचे आणि कॉपरेटिव्ह टीचर होतं सर्व. अकॅडमिकच्या व्यतिरिक्त बोलावं गेलं तर कॉन्फिडन्स खूप छान वाढला. 1-to-1 स्पीकिंग झालं. अजून मी क्लासिकल डान्स करायचो, मग त्याच्यामध्ये पण मला कॉपरेटिव्ह भेटलं की क्लासेस असलं तरी साईड बाय साईड ते स्किल्स. हो, जाणवलं ना, कारण मी तिला जेव्हा सोडायला यायची, मला कधी कधी भरतनाट्यमला सोडायचं असायचं तिला, तर सर मला घेऊन म्हणजे बोलायचे की घेऊन जा तिला असं, आणि तिच्याकडे मग तो अभ्यास पूर्ण करून घ्यायचे असं. प्रवास तर चांगलाच होता, कारण किंवा मी मध्ये कसं कौटुंबिकमध्ये आपल्याला असे हे होतातच ना, असं कधी कधी चढ उतार असतातच. कधी मी आजारी असले तर कधी पण मॅडम शर्मिला मॅडमचा खूप आम्हाला हे होता, म्हणजे सपोर्ट होता की ग्रीष्मा आज आली नाही, हा अभ्यास झाला नाही, तर त्या वेळेवर सांगायचे की आज हे शिकवलं ते शिकवलं, तर करून घ्यायचं तिच्याकडनं. त्याच्यामुळे मला असं जाणवलं नाही की बाबा आज ही क्लासला गेली नाही तर माझ्या मुलीचा पुढचा अभ्यास बुडेल म्हणून. ते करून घ्यायचे आणि अर्थातच की ती करायची, की असं नाही की मी करणार नाही असं नाही, करायची. आणि मॅडमला मी जर कधी बोलले की आज तिचा क्लासिकल डान्स आहे, हिला लवकर सोडायला का, तर मॅडम लगेच सोडून द्यायचे तिला. म्हणजे असं दोन्हीकडे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर मी गुरुकुल 2018 मध्ये जॉईन केलं. 8th स्टँडर्ड पासून 8, 9, 10. 8 तर ऑफलाईन झालं, बट 9, 10 मध्ये 2022 मध्ये कोविड आलेलं, बट ऑनलाईन पण खूप छान कॉपरेटिव्ह केलं. ऑनलाईन मध्ये सर्व टीचर्स थोडं डिफिकल्ट व्हायचं, बट खूप छान कॉपरेटिव्ह केलं. आणि 10th मध्ये पण बोर्ड एक्झाम्स होते, बट नंतर जेव्हा ऑफलाईन चालू झालं, पण तेव्हा पण ऑफलाईन नीट चालू झालं आणि नीट सर्व प्रकारे अभ्यास झाला तेव्हा. बेस्ट म्हणजे इथे आठवड्याला हे घेतात, टेस्ट घेतात, मुलांच्या घेतल्या जातात. आणि आपल्या काही ज्या शंका असतील की बाबा घरी मुलं आल्यानंतर बोलतात हे मला, म्हणजे मी तर नेहमी विचारायची मुलीला आज काय शिकवलं. माझं ते 10th पर्यंत चालूच असायचं, म्हणे आम्हाला हे कळलं नाही. तर आपण जर फोनवर जरी सांगितलं की बाबा आज हिला हे कळलं नाही, तर तो दुसऱ्या दिवशी तिला ते समजावून सांगण्यात येतं. म्हणजे इथल्या स्टाफने ते तेवढं असं कोऑपरेटिव्ह करतात पॅरेंट्सला असं. आणि टेस्ट तर वेळेवर घेतात इथे. 1-to-1 कॉपरेट करतात, म्हणजे जर डाऊट असेल तर डाऊट सॉल्व्ह करणार ते व्यवस्थित, जे काही स्टुडंटचे डाऊट असतील ते. आणि टेस्ट रेग्युलरली होते. जर टेस्ट झाली तरच मग समजेल ना नंतर की काय आहे. गुरुकुलमध्ये स्टाफ्स ओव्हरऑल बघितलं तर थोडं फ्रेंडली वाटतं, की म्हणजे असं कुठे भीती नाही वाटत की मी डाऊट विचारेल तर मला कसं हे भीती वाटेल वगैरे, तसं नाही वाटत. टीचर्स खूप चांगले आहेत तिथे. मी पण हेच सांगेल. आणि इथे कसं आल्यानंतर पॅरेंट्सला असं एकदम बर्डन नाही येत, ते एकदम आदराने येऊन बसा, हे काय आहे असं विचारणार. असं की दुसऱ्या क्लासमध्ये गेल्यावर की बाबा हे याच टायमिंगला यायचं जायचं असं. त्याच्यामुळे असं 3 वर्ष मला असं जाणवलं नाही की बाबा की मी या इथे घातले आणि माझ्यावर बर्डन आले, आता हिला कसं काय असं करू, असं काय वाटलं नाही. फ्रँकली होते एकदम. आणि शिस्तीचं वातावरण होतं. आणि पॅरेंट्स लोकांना पण ते वेळोवेळी सांगत राहायचे की बाबा उद्या टेस्ट आहे किंवा मुलांना हे करून घ्यायचं आहे. आणि मतलब असं की पॅरेंट्स लोकांनी पण सपोर्ट केला पाहिजे असं टीचर्स लोकांना, तर टीचर्स आपल्याशी व्यवस्थित राहणार, असं आहे माझं मत आहे. हा महत्त्वाचा सजग, कारण प्रत्येक पॅरेंट्सचं मत हे सेम नसतं. आता शर्मिला मॅडम म्हणजे आत्ता पण माझ्याशी अटॅच आहेत, जरी 10th होऊन आता 2001ला झाली तरी पण अजून अटॅच आहेत. आणि त्यांचं येणं जाणं माझ्या घरी सगळं चांगलं असायचं. आणि म्हणजे कसं मुलांनी पण तेवढं कोऑपरेटिव्ह केलं अभ्यासामध्ये, तर पॅरेंट्सला पण तेवढी हुरूप येतो की बाबा आपण त्याच्यासोबत बोलू शकतो, असं आहे.
कोविड मला पूर्ण म्हणजे आम्हाला तिघांना कोविड झालेलं, मला एकटीच मुलगी आहे. आणि त्या कोविडमध्ये गुरुकुलवाल्यांना पण माहिती की बाबा आपलं ऑनलाईन आता चालू करायचं आहे. तेव्हा आपलं कोणाकडे मोबाईल नसायचे, कोणाकडे लॅपटॉप नसायचा, पण त्यांनी सगळं कोऑपरेटिव्ह करून घेतलं की बाबा जसं असेल तसं, पण शिकवलं त्यांनी. आणि तेवढं हिने पण तेवढं केलं. असं तिला स्वतःला पण झालेला, पण तिने केलं. होती तिची 90ची अपेक्षा, पण तिला मिळाले 83 मिळाले. पण त्याच्यात पण आम्ही समाधानी आहेत, असू दे. आणि पुढे आता तिला चांगलं कॉलेज मिळाले, सगळं झालंय. आणि आता पुढे ती 90च्या अबाऊच असते, टॉपर आहे. त्याच्यामुळे मी खुश आहे. आणि ते पण म्हणजे गुरुकुलमुळेच आहे, कारण बेस जर महत्त्वाचा असेल, पक्का असेल, तरच आपण पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. आणि गुरुकुलला तर मी नाही विसरणार. मी तर माझ्या पद्धतीने म्हणजे आत्तापर्यंत मी माझ्या फ्रेंड्सला किंवा फ्रेंडच्या मुलांना सांगतच आली की गुरुकुलमध्ये घाला वगैरे. पण आता कसं झालंय, प्रत्येकाचा पर्सनली प्रश्न आहे, कुठे घालायचं, कुठे नाही घालायचं. आणि ज्याने त्याने जाऊन स्वतः तिथे बघितलं पाहिजे, क्लासमध्ये जाऊन बघितलं पाहिजे, तिथलं सगळं वातावरण बघितलं पाहिजे. बाबा तिथे कसं टीचिंग चालतं, काय चालतं, जसं मी केलं तसं त्यांनी केलं तर ते होऊन जाणार, असं माझं मत आहे. मी डेफिनेटली सांगेल सर्वांना की गुरुकुल एक बेस्ट क्लास आहे आणि इथे ॲडमिशन घ्यायला पाहिजे. बेस्ट एज्युकेशन सिस्टीम बोलू शकतो. गुरुदक्षिणा म्हणा, असं गुरुने दिलेलं ज्ञान